महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या नावाने सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या नावाने सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या नावाने सोलापूर महानगरपालिका उद्यान विभागाच्या नावाने आज भारतात 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण आंदोलनावर बसलाय। या संदर्भात नेमकं बसण्यामागचा उद्देश काय? नमस्कार। मी प्रथमतः सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जे प्रश्न विचारलात त्याच्या अनुषंगाने असं आहे की सर, सोलापूर 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला, पण आमच्या सोलापूरचं वैशिष्ट्य सांगतो। सोलापूर शहर हे 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर 3 दिवस अगोदर स्वातंत्र्य झालेलं आहे। त्याची ही खासियत आहे। आणि जे आमचे सोलापूरचे 4 हुतात्मे आहेत, आमचे 4 हुतात्मे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, असे 5 पुतळे त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी अतिक्रमणानं थैमान घातलेलं आहे। गेली दीड वर्ष झालं मी पाठपुरावा करतो आहे। शहर वाहतूक नियंत्रण कक्ष असेल, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन असेल, अतिक्रमण विभाग असेल, उद्यान विभाग असेल आणि RTO विभाग असेल, ह्या 5 विभागांना मी दीड वर्षाला पाठपुरावा करतो आहे। तर सतत त्यांना सांगतो आहे किंवा तिथं स्क्रॅपच्या गाड्या आहेत, 1 नंबरच्या गाड्या आहेत, विदाऊट नंबरच्या गाड्या आहेत। उद्या काय झालं केलं त्याला जबाबदार कोणाला उडून गेलं। आणि तिथं पूर्ण त्या अतिक्रमणाच्या भोवती बोलायला पुतळ्याच्या भोवती पूर्ण घाण करतात। भेळाचे कागद, कुल्फ्याचे कागद आणि म्हटलं तर ते आईस्क्रीमचे कागद, प्लेटा, हे असं ते परवाच 2024ला पालकमंत्री दत्तामा भरणे असताना त्यांच्या निधीतून 1 कोटी रुपये निधी मंजूर करून आपण त्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलेलं आहे। 4 हुतात्म्याने अहिल्यादेवी होळकरांच्या करोडो रुपये खर्च करून प्रशासन एवढं सुशोभीकरण केलं असताना सुद्धा साधं तिथं एक सुरक्षा रक्षक नाही, CCTV कॅमेरे नाहीत। आमची विनंती आहे या 4 विभागांना की तिथं सुरक्षा रक्षक नेमला पाहिजे। जे स्क्रॅप गाड्या आहेत त्याच्यावर RTOनी कारवाई केली पाहिजे। शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि तिथं एक माळी, स्वच्छतेसाठी माळी एक ठेवला पाहिजे। जोपर्यंत हे आमचे 4-5 मागण्या आणि अजून एक विशेष, सोलापूर शहरामध्ये जेवढे पण आपले राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, संभाजी महाराजांचा पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, अहिल्यादेवी होळकरांचा असेल किंवा 4 हुतात्मा असेल, आपल्या सोलापूर शहरामध्ये जे आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, सर्व जाती धर्मासाठी ज्या राष्ट्रपुरुषांनी आपलं बलिदान दिलं, त्यांचे पुतळे, त्यांचे स्मारक आज अतिक्रमणाच्या विराखड्यात अडकलेले आहेत। तर माझी विनंती आहे ह्या 5 विभागाच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण याच्याकडे लक्ष द्या। सर्व पुतळे नो डिजिटल झोन आणि नो हॉकर्स झाले पाहिजेत। सर्व पुतळ्यासमोरचे अतिक्रमण हटवले पाहिजेत। आमची इच्छा आहे जगा आणि जगू द्या। आम्ही म्हणत नाही की सगळ्याला त्यांचे नुकसान करा, त्यांच्या गाड्या मोडतोड करा, पण पुतळ्यापासून एक 10-15 फुटाच्या अंतरावर त्यांनी आपला व्यवसाय करावा। आम्ही म्हणत नाही की आपण सोलापूर शहरात कामधंदे नाहीत, हे आम्हाला त्याची माहिती आहे। फक्त आमच्या हात जोडून एकच विनंती आहे, सर्वच पुतळ्याच्या आजूबाजूला जे कोण आपले हॉकर्स असतील, माता भगिनी असतील, भाऊबंद असतील, त्यांनी त्याचा व्यापार करावा, पण पुतळ्यापासून थोडं एक 10-15 मिनिटाच्या फुटावर करावा, अंतरावर। जय भीम, जय संविधान, जय भारत। तुम्ही बोमाबोम आंदोलन सुरू केलं आहे, यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोंब मारताय, नेमकं काय कारण आहे? मी पालिका प्रशासनाच्या नावाने बोंब मारतोय, मी RTOच्या प्रशासनाच्या विरोधात बोंब मारतोय, मी अतिक्रमण अधिकाऱ्याच्या विरोधात बोंब मारतोय। उद्यान विभाग म्हणजे जे सोलापूर शहरातले पुतळे आहेत त्यांच्या अडचणीखाली येतात, ते अशा प्रशासन आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्या नावाने मी बोंब मारतो। म्हणजे आज प्रजासत्ताक 76वा प्रजासत्ताक दिन असून देखील अजूनही आपल्याला प्रजासत्ताक दिन साजरा करता आला नाही, म्हणून आज अधिकाऱ्यांच्या नावाने बोंब मारता असं म्हणायचं? आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 साली घटना लिहिली आणि 26 जानेवारी 1950ला संविधान ह्या देशाला बहाल केलं। आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही बहाल झाली या महाराष्ट्राला, या देशाला। त्याच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा सर्व आनंदित आहोत। पण त्याच राष्ट्रपुरुषांचे पुतळे, त्याच सर्वसामान्य जनतेसाठी, सर्व जाती धर्मासाठी लढणाऱ्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे, त्यांचे स्मारक आज अतिक्रमणाच्या विराखड्यात आहेत, स्वच्छतेच्या दुर्गंधीच्या विराखड्यात आहेत। हे सर्व पुतळे, संपूर्ण राष्ट्रपुरुषांचे पुतळे सोलापूर शहरातले हे अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत, सुशोभीकरण झाले पाहिजेत, स्वच्छता राहिली पाहिजे, त्यांचं पावित्र्य जपले पाहिजे।
ह्या विषयासाठी मी आज त्यांच्या नावाने बोंब मारत बसलेलो आहे. कधीपर्यंत सुरू राहिले आंदोलन नेमकं? जोपर्यंत हे माझे 5 प्रश्नाचे हे होत नाही, मी समाधानी होत नाही, तोपर्यंत हे बोंब मारू आंदोलन चालूच राहणार.